नमस्कार. स्वागत आहे आपले एन डी करिअर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आजच्या दिवसात जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. देशातील पहिली ॲडव्होकेट अकादमी डॅश डॅश येथे उभारण्यात येणार आहे. उत्तर आहे रायगड. आपल्या देशातील पहिली ॲडव्होकेट अकादमी कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? रायगड या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 2. भरतनाट्य संशोधन मंदिराच्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची निवड झाली आहे. उत्तर आहे पांडुरंग मुकडे. भरतनाट्य संशोधन मंदिराच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? पांडुरंग मुकडे यांची. तर याच भरतनाट्य संशोधन मंदिराच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे अभय जबडे यांची. हे जे भरतनाट्य संशोधन मंदिर आहे ते पुणे शहरामध्ये आहे बघा. कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे शहरामध्ये. आपल्या महाराष्ट्रामध्ये 1905 सालापासून नाट्य संमेलनाला सुरुवात झाली आहे आणि अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जर बघितलं तर या नाट्य संमेलनाचं नियोजन करण्यासाठी कोणतीही व्यावसायिक संघटना नव्हती आणि म्हणूनच त्या काळातील जे हुशार विद्यार्थी होते तर त्यांनी एकत्र येऊन स्टुडंट सोशल क्लब नावाची एक संघटना काढलेली होती आणि आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या स्टुडंट सोशल क्लबचं नाव बदलून भरतनाट्य संशोधन मंदिर असं करण्यात आलेलं आहे. आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये प्रसार भारतीच्या नवीन अध्यक्ष बनलेले आहेत नवनीत कुमार आणि असिया सोसायटी इंडियाचे अध्यक्ष बनलेले आहेत सध्या संगीता जिंदाल. प्रश्न क्रमांक 3. जगातील पहिले स्त्री शिवचरित्र साहित्य संमेलन डॅश डॅश येथे आयोजित करण्यात येणार आहे. उत्तर आहे जळगाव. जगातील पहिले स्त्री शिवचरित्र साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? आपल्या महाराष्ट्रातील जळगाव या ठिकाणी. आणि हे जे साहित्य संमेलन आहे तर 26 जून 2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये नुकतंच 97व्या क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे तर ते जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी पार पडलेलं आहे बघा. आणि याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली होती डॉक्टर रवींद्र शोभणे यांची. हे 97व्या क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारी 2024 मध्ये पार पडलेलं आहे अमळनेर या ठिकाणी. अमळनेरला आपण साने गुरुजी यांची कर्मभूमी म्हणून ओळखतो. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पहिलं राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन नुकतंच पुणे या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली होती नवनाथ गोरे यांची. तर तिसऱ्या क्रमांकाचं राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे साहित्य आणि संस्कृती संमेलन जे आहे तर ते नागपूर या ठिकाणी पार पडलेलं आहे. प्रश्न क्रमांक 4. इटालियन ओपन टेनिस मास्टर्स स्पर्धा 2024 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद डॅश डॅश यांनी पटकावले आहे. उत्तर आहे अलेक्झांडर इव्हरेव. नुकतंच जी इटालियन ओपन टेनिस मास्टर्स स्पर्धा 2024 पार पडलेली आहे तर यामध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद जे आहे तर ते जर्मन देशाच्या अलेक्झांडर इव्हरेव यांनी पटकावलेले आहे बघा. कोणत्या देशाचे ते? तर जर्मनी या देशाचे आहेत. आणि याच इटालियन ओपन टेनिस मास्टर्स स्पर्धा 2024 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद जे आहे तर ते जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या पोलंडच्या इगा स्विटेक यांनी पटकावलेलं आहे. त्यांच्या कारकिर्दीमधील हे 21वावं विजेतेपद होतं. कोणाच्या कारकिर्दीमधील? इगा स्विटेक यांच्या कारकिर्दीमधील. त्यानंतर आपण जे ऑप्शन दिलेले आहे तर त्यामध्ये नुकतंच जी मियामी ओपन टेनिस स्पर्धा पार पडलेली 2024ची तर त्यामध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलेले अमेरिकेच्या डेनियल कोलिन्स यांनी. तर या मियामी ओपन टेनिस स्पर्धा 2024 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावलेल्या इटालीच्या जेनिक सिनर यांनी. प्रश्न क्रमांक 5. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ट्रॅव्हल्स अँड टुरिझम इंडेक्स 2024 नुसार भारताचा जगात डॅश डॅशवा क्रमांक लागतो. उत्तर आहे 39वा. नुकताच जो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ट्रॅव्हल्स अँड टुरिझम इंडेक्स जाहीर करण्यात आला 2024चा तर यानुसार आपल्या भारताच्या जगामध्ये 39वा क्रमांक लागतो. या ट्रॅव्हल्स अँड टुरिझम इंडेक्स 2024 मध्ये जगातील एकूण 119 देशांचा अहवाल जाहीर करण्यात आलेला आहे. म्हणजे एकूण 119 देशाचा अभ्यास करून हा अहवाल जाहीर करण्यात आलेला आहे. आणि याच अहवालामध्ये पहिला क्रमांक लागतो जगामध्ये अमेरिका या देशाचा. त्यानंतर याच ट्रॅव्हल्स अँड टुरिझम इंडेक्स 2024 मध्ये दुसरा क्रमांक लागतो स्पेन या देशाचा. तिसरा क्रमांक लागतो जपान या देशाचा. चौथा क्रमांक लागतो फ्रान्स या देशाचा आणि 5वा क्रमांक लागतो ऑस्ट्रेलिया या देशाचा. तर याच इंडेक्समध्ये आपल्या भारताचा कितवा क्रमांक लागतो? 39वा. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक मतदान डॅश डॅश या मतदारसंघात झाले आहे. उत्तर आहे चिमूर गडचिरोली. नुकत्याच्या लोकसभेच्या निवडणुका आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पार पडलेल्या आहेत 5 टप्प्यामध्ये. तर यामध्ये आपल्या राज्यामध्ये सर्वाधिक मतदान कोणत्या मतदारसंघामध्ये झालेलं आहे? गडचिरोली जिल्ह्यातील चिमूर या लोकसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे बघा. 18व्या लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत तर त्या आपल्या देशामध्ये 7 टप्प्यामध्ये पार पडणार आहेत आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये या निवडणुका 5 टप्प्यामध्ये पार पडलेल्या आहेत.
यापैकी आपल्या राज्यामध्ये सर्वात कमी मतदान जे आहे तर ते 5व्या टप्प्यात झालेलं आहे बघा, ते म्हणजे 54.33% इतकं. आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त मतदान जे आहे तर ते पहिल्या टप्प्यात झालेलं आहे, ते म्हणजे 63.71% एवढं. आपल्या मराठवाड्यामध्ये सर्वाधिक मतदान जे आहे तर ते बीड मतदारसंघामध्ये झालेलं आहे, किती 70.92% इतकं. आता आपल्या राज्यामध्ये सर्वाधिक मतदान झालेले 5 मतदारसंघ जर बघितले आपण, तर त्यामध्ये पहिला क्रमांक लागतो गडचिरोली जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघाचा. यामध्ये एकूण 71.88% इतकं मतदान झालेलं आहे. त्यानंतर आपल्या राज्यामध्ये सर्वाधिक मतदान झालेल्या मतदारसंघामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आहे कोल्हापूर मतदारसंघ. या ठिकाणी 71.59% इतकं मतदान झालेलं आहे. तिसऱ्या क्रमांकावरती आहे हातकणंगले. या ठिकाणी 71.11% इतकं मतदान झालेलं आहे. आणि सर्वाधिक मतदान झालेल्या मतदारसंघामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये चौथ्या क्रमांकावरती आहे नंदुरबार मतदारसंघ. या ठिकाणी 70.68% इतकं मतदान झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 7. दरवर्षी जगभरात जागतिक मधमाशी दिन म्हणून डॅश डॅश हा दिवस साजरा केला जातो. उत्तर आहे 20 मे. 20 मे हा दिवस जगभरामध्ये दरवर्षी जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. मधमाशी पालनाचे जनक आहेत अँटोनो जानसा, आणि अँटोनो जानसा यांचा जन्मदिवस आहे 20 मे, आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस जो आहे तर तो जगभरामध्ये जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. कोणाचा जन्मदिवस? मधमाशी पालनाचे जनक अँटोनो जानसा यांचा जन्मदिवस. कधीपासून साजरा केला जातो हा दिवस? तर 2017 सालापासून. याचबरोबर 20 मे हा दिवस जो आहे तर हा जगभरामध्ये जागतिक मेट्रोलॉजी दिन म्हणून देखील साजरा केला जातो. 18 मे हा दिवस जगभरामध्ये जागतिक एड्स लस दिन म्हणून साजरा केला जातो बघा. लक्षात असू द्या, दोन गोष्टीमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो? तर 1 डिसेंबर रोजी. आणि जागतिक एड्स लस दिन जो आहे तर तो 18 मे रोजी साजरा केला जातो. याचबरोबर 18 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन म्हणून देखील साजरा केला जातो. आणि 21 मे हा दिवस जो आहे तर हा आपल्या देशामध्ये राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन म्हणून आपण साजरा करतो. प्रश्न क्रमांक 8. 2027 मध्ये होणाऱ्या महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी यजमान देश डॅश डॅश असेल? उत्तर आहे ब्राझील. 2027 मध्ये जो महिला फुटबॉल वर्ल्ड कप होणार आहे तर याचं आयोजन करण्यात येणार आहे ब्राझील या देशामध्ये. या महिला फुटबॉल वर्ल्ड कपची सुरुवात 1991 साली करण्यात आलेली आहे. आणि पहिल्या क्रमांकाचा जो महिला फुटबॉल विश्वकप होता तर तो चीन या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता बघा. याचं विजेतेपद पटकावलेलं होतं अमेरिका या देशाने, तर उपविजेतेपद पटकावलेलं होतं नॉर्वे या देशाने. आणि 2023 मध्ये जो महिला फुटबॉल वर्ल्ड कप पार पडलेला आहे तर त्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे स्पेन या देशाने, आणि उपविजेतेपद पटकावलेलं आहे इंग्लंड या देशाने. आणि 2027 मध्ये जी 10व्या क्रमांकाची आवृत्ती पार पडणार आहे महिला फुटबॉल वर्ल्ड कपची, तर ही ब्राझील या देशामध्ये पार पडणार आहे. आतापर्यंत अमेरिका या देशाने 4 वेळा विजेतेपद पटकावलेलं आहे महिला फुटबॉल वर्ल्ड कपचं, आणि जर्मनी या देशाने 2 वेळा विजेतेपद पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9. मिस पिंक नेपाळ 2024 या तृतीयपंथीसाठीची सौंदर्य स्पर्धेचे विजेतेपद डॅश डॅश यांनी पटकावले आहे? उत्तर आहे अनमोल रॉय. नुकतंच तृतीयपंथीसाठीची एक सौंदर्य स्पर्धा पार पडलेली आहे मिस पिंक नेपाळ 2024 या नावाची, आणि या स्पर्धेचे विजेतेपद जे आहे तर ते अनमोल रॉय यांनी पटकावलेलं आहे. आता आपण जे ऑप्शन दिलेले आहे तर त्यामध्ये 2024च्या ज्या 71व्या क्रमांकाच्या मिस वर्ल्ड स्पर्धा पार पडलेल्या आहेत आपल्या भारत देशामध्ये मुंबई या ठिकाणी, तर यामध्ये मिस वर्ल्डचा ताज जिंकलेला झेक प्रजासत्ताकाच्या क्रिस्टिना पिस्कोवा यांनी. मिस नेदरलँडचा ताज जिंकणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला ठरलेली आहे रिकी व्हेलरी कोले. आणि 2024च्या ज्या मिस युनिव्हर्स स्पर्धा होणार आहेत मेक्सिको या देशामध्ये, तर 2024च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये प्रथमच सौदी अरेबिया हा देश सहभागी होणार आहे बघा. आणि या स्पर्धेमध्ये सौदी अरेबिया या देशाचं प्रतिनिधित्व करणार आहेत अलका हतानी. प्रश्न क्रमांक 10. नुकतंच झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत डॅश डॅश या देशाचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाला आहे? उत्तर आहे इराण. नुकतंच इराण या देशामध्ये जी हेलिकॉप्टर दुर्घटना झालेली आहे तर त्यामध्ये इराण या देशाचे राष्ट्राध्यक्ष जे होते इब्राहिम रईसी, तर यांचा मृत्यू झालेला आहे. यांच्यासोबतच इराण या देशाचे परराष्ट्र मंत्री जे होते अमीर अब्दुल्लाहिन, तर यांचा देखील यामध्ये मृत्यू झालेला आहे. इराण या देशाचं जुनं नाव आहे पर्सिया. इराण या देशाची राजधानी या देशातील सर्वात मोठं शहर आहे तेहरान. आणि सध्या इराण या देशाचे प्रभारी राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत आयतुल्ला अली खामेनी. इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ हा 4 वर्ष असतो, आणि एका व्यक्तीला जास्तीत जास्त 2 वेळाच म्हणजे 8 वर्षच इराणच्या राष्ट्राध्यक्षपदी राहता येतं. इराण या देशाचं राष्ट्रीय चलन आहे इराणी रियाल, आणि इराणच्या संसदेचं नाव आहे मजलिस. आपण एक 4-5 दिवसापूर्वीच पाहिलेलं होतं बघा, भारत आणि इराण यांच्या दरम्यान चाबहार बंदर करार झालेला आहे. या करारानुसार पुढील 10 वर्ष आता इराणचं चाबहार बंदर जे आहे तर ते
भारताच्या ताब्यामध्ये असणार आहे, म्हणजे भारत त्या बंदराचं संचालन करणार आहे. प्रश्न क्रमांक 11. नासाने प्रथम मुख्य AI अधिकारी म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती केली आहे. उत्तर आहे डेव्हिड साल्वाजिनी. नासाने नुकतंच प्रथम मुख्य AI अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? डेव्हिड साल्वाजिनी यांची. नासाची स्थापना करण्यात आलेली होती 19 जुलै 1958 रोजी. नासा जी आहे तरी अमेरिका या देशाची अंतराळ संशोधन संस्था आहे बघा. स्थापना कधी करण्यात आलेली होती? 19 जुलै 1958 रोजी. आणि या नासाचं मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी. सध्या नासाचे संचालक आहेत बिल नेल्सन. यानंतर आपण जे इतर 2 ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये नुकतंच मायक्रोसॉफ्टचे नवीन AI प्रमुख बनलेले आहेत मुस्तफा सुलेमान आणि ओपन AIचे CEO बनलेले आहेत सॅम अल्टॉम. प्रश्न क्रमांक 12. जागतिक इंटरनेट शटडाऊन अहवालात डॅश डॅश हा देश प्रथम क्रमांकावर आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भारत. जागतिक इंटरनेट शटडाऊन अहवालामध्ये आपला भारत देश जो आहे तर तो सलग 6व्या वर्षी प्रथम क्रमांकावरती राहिलेला आहे. आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची निवड झाली आहे. याचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न लक्षात आला ना? नुकतंच सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून चालू घडामोडीचे महत्त्वाचे असणारे जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये रोज स्पष्टीकरणासह पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल, समजली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला, आपल्या या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. आणि तुम्हाला जर या व्हिडिओच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता. या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.